शिरोळ तालुक्यात नगरपालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद तालुका पंचायत समिती निवडणुकीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजश्री शाहू विकास आघाडीने मुसंडी मारली आहे। राजश्री शाहू आघाडीचे 4, महाविकास आघाडीचे 2 तर भारतीय जनता पार्टीचे 1 जागेवर वर्चस्व मिळाले आहे। निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शाहू आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांची महाविकास आघाडी तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले आहेत। काही ठिकाणी दुरंगी तिरंगी असे चुरशीने लढत होऊन मतदान झाले। आज सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मतमोजणी झाली। सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली। यावेळी काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरुवातीला आघाडीवर होते, त्यानंतर पिछाडी पडत शाहू आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहिले। दरम्यान यामध्ये आलास जिल्हा परिषद मधून प्रशांत लक्ष्मण शहापुरे भाजप 10,521 विजयी, दत्तवाड मधून उत्तरा विजित शिंदे शाहू आघाडी 9,516 मते पडली असून विजयी, यड्रामधून अर्चना अमोल चौगले काँग्रेस 8,843 मतांनी विजयी झाले असून मताधिक्य 432 घेतले आहेत। उदगावमधून अमोल दादासो चव्हाण शाहू आघाडी 9,662 मतांनी विजयी झालेत, तर मताधिक्य 2,263 इतके घेतलेत। नांदणीमधून प्रचिता चंद्रकांत कोळी शाहू आघाडी 12,555 मतांनी विजयी झालेत, मताधिक्य 1,322 इतके घेतलेत। दानोळीमधून नंदिनी संदीप कांबळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीकडून 11,774 मतांनी विजयी झालेत, तर मताधिक्य 700 इतके मिळाले आहे। अब्दुल्लाटमधून श्रद्धा अविनाश गायकवाड शाहू आघाडी 15,136 इतके मते पडली असून मताधिक्य 6,372 इतके आहे। शिरोळ पंचायत समितीसाठी विजयी उमेदवार तसेच पडलेली मते व मताधिक्य असे आहे। दानोळीमधून दीपाली सुनील होगले काँग्रेस 7,427 विजयी झालेत, मताधिक्य 3,026। कोथळीमधून ज्योती शरद कांबळे शाहू आघाडी 5,734 मताधिक्य 169। उदगाव दीप्ती मिथुल जाधव शाहू आघाडी 3,871 मताधिक्य 476। अर्जुनवाड सीमा जितेंद्र म्हैसाळे शाहू आघाडी 6,003 मताधिक्य 2,038। गणेशवाडी राजश्री नंदकुमार माणकापुरे स्वाभिमानी शेतकरी संघटना 6,623 मताधिक्य 844। आलास फजले अली शबीर पाशा पाटील शाहू आघाडी 5,400 मताधिक्य 989। नांदणी नीलम अमोल म्हेत्रे शाहू आघाडी 7,363 मताधिक्य 1,331। चिपरी प्रवीण बापूसाहेब देसाई शाहू आघाडी 5,280 मताधिक्य 386। यड्राव प्रतीक प्रकाश पाटील शाहू आघाडी 6,220 मताधिक्य 576। शिरडोन मनीषा रणजित कदम शाहू आघाडी 5,223 मताधिक्य 1,665। अब्दुल्लाट मिलिंद तुकाराम कुरणे शाहू आघाडी 7,883 3,070। अकिवाट नाना श्रीपाद उपाध्ये शाहू आघाडी 5,215 मताधिक्य 1,500। टाकळी अविनाश सुरेश पाटील शाहू आघाडी 5,547 मताधिक्य 1,971। दरम्यान या निकालानंतर राजश्री शाहू आघाडी पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे। दरम्यान निकालानंतर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली। नमस्कार। आज झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन मतमोजणीच्या ह्याच्यामध्ये आज इतिहास असा घडलेला आहे, जसा मागं धैर्यशील मानेच्या वेळेला नाही म्हणत होते त्यावेळेला, पण आता त्याच्यानंतर असा इतिहास घडलेला आहे की आज इथं कमळ फुललेला आहे आणि त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो। आलास जिल्हा परिषद मतदारसंघात पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एका विशिष्ट समुदायाला मतदार संख्या गृहीत धरून सर्वांना बाकीच्या इतरांना जमेत धरलं जायचं, पण आज या निकालानं दाखवून दिलेलं आहे की कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता हा जिल्हा परिषद मतदारसंघात चांगल्या मतानं विजयी झाला। टीव्हीला बातमी
12 वाजेपर्यंत 12 सव्वा 12पर्यंत येत होती की काँग्रेसचा उमेदवार इथं विजयी झाला म्हणून. पण शेवटच्या 3-4 फेऱ्यात या मतदारसंघानं मोठी परिवर्तनाची नांदी देऊन या कोल्हापूर जिल्ह्यात इतर विजयाला जेवढं महत्त्व झालं नाही तेवढं या आलाच मतदारसंघाला महत्त्व प्राप्त करून कमळ फुललेला आहे. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.